हॅलो, मी विद्या. इट्स विद्याच हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला मॅट वूलन रांगोळी कशी काढायची किंवा त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ह्याबद्दल सांगणार आहे. तर आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे हे अशा पद्धतीचे रेक्झिन पेपर असतो किंवा हे, आणि आपण ही पाठीमागची बाजू आहे आणि समोरची बाजू आहे, त्यावरती आपण असं ट्रेस करून घ्यायचे. हे जे आपल्याला रांगोळी काढायची करायची किंवा आणि त्यासाठी आणखीन एक ग्लूगन एक लागणार आहे. हे अशा पद्धतीची ग्लूगन आणि ही ग्लूस्टिक आहे, त्याने आपण चिटकवणार. आणि अशा पद्धतीचे फर वूलन असतात. आपण ही रांगोळी काढणार आहे त्यावरती आपण अशा ऑफ व्हाईटची फर घेणार आहेत. एक ग्रीन कलरची फर आहे आणि येलो कलरची एक आहे. ही बेबी पिंक कलरची एक आहे आणि डार्क राणी पिंक कलर एक आहे. अशा पद्धतीचे वूलन आपल्याला लागणार आहेत. हे आपल्याला कट करण्यासाठी कात्री लागणार आहे. जे रांगोळी काढायची आहे ते आपण ह्या रेक्झिन पेपरवरती ट्रेस करून घ्यायची किंवा ड्रॉइंग करून घ्यायची, आपण ड्रॉ करून घ्यायची. याला ही आपली आहे ती आपण मोजून घेऊया. हे पहा, 11.5 इंच आहे आपली रांगोळी, आडवी आणि उभी 12. चला मग आपण सुरू करूया रांगोळी काढायला. पहिले आपण बॉर्डर तयार करणार आहोत. त्यासाठी आपण या ग्लूने आपण त्याला बॉर्डर तयार करायची. बॉर्डर तयार करण्यासाठी मी डार्क राणी पिंक कलरची मी फर वूलन घेतलेले आहे. ते असे चिटकवायचे. हे पहा, अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने आपण चिटकवत जायचे. हे मी 2 लाईन देणार आहे, तिचे डबल करणार आहे याला. हे पहा, अशा ह्याची बॉर्डर मी जाड करणार आहे डबल. ग्लू पसरवताना तुम्ही व्यवस्थित पसरवायचा असा, कारण आपली वूलन बी चांगली चिटकली पाहिजे. पूर्ण रांगोळीला आपण बॉर्डर करून घेऊया. ग्लू व्यवस्थित लावायचा आणि हे वूलन, ही फर वूलन ही व्यवस्थित त्याला चिटकवायची, म्हणजे ती निघत नाही. आपण 2 अशा पद्धतीने आपण डबल बॉर्डर करणार आहोत त्याला. आणि कट करून घ्यायचे त्या साईडला असं. नंतर हे पहा, पूर्ण आपण रांगोळीवरती आपण बॉर्डर काढूया. हे पहा, अशा पद्धतीने आपण बॉर्डर तयार केलेली आहे. आता आतमध्ये आपण भरणार आहोत त्याला, या फुलासाठी. हे आपण असे बेबी पिंक कलरचे आपण फर वूलन घेतलेले आहे, ते आतमध्ये आपण भरणार आहोत. चिटकवताना व्यवस्थित चिटकवा. हे
फर वुलन रांगोळीबद्दल तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर मला सांगा, कमेंटमध्ये सांगा, कमेंट करा. हे अशा पद्धतीने आपण एक पाकळी चिटकवून घेतलेली आहे. आता दुसरी पाकळी आपण तशाच पद्धतीने करणार आहोत. हे अशा पद्धतीने आपण भरून घेतलेलं आहे आतमध्ये. आता हे आपण आतमध्ये इथं बॉर्डर करणार आहोत. त्यासाठी मी येलो कलरचे फर घेतलेले आहे, फर वुलन. यालाही आपण डबल बॉर्डर करणार आहोत. हे आपण डबल बॉर्डर करून घेतलेले आहे, कट केलेले आहे वुलन आपण. हे आपण आता आतमध्ये ब्ल्यू कलर घेणार आहोत, ब्ल्यू कलरने भरणार आहोत आपण. आता आपण ग्रीन कलरनं बॉर्डर करणार आहोत. हे पहा, याला आपण डबल लाईन करणार आहोत त्याची पण. ऑफ व्हाईट कलर आता मी भरते आतमध्ये. ग्रीन कलरने बॉर्डर करून घेतलेले आहे.
हे पहा पूर्ण झाली आपली रांगोळी. आता आपल्याला ही कडेने कट करून घ्यायची. याला हे कट केलेली आहे कडेने. हे अशा पद्धतीने दिसते. कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा.